ओबीसींसाठी उपसमिती स्थापन करणार असल्याचा मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। ओबीसींच्या प्रश्नांकरता समिती करणार काम। 6 जणांच्या समितीत प्रत्येक पक्षाच्या 2 मंत्र्यांचा असणार समावेश। मंत्रिमंडळ बैठकीला मंत्री छगन भुजबळ यांची अनुपस्थिती। मराठा आरक्षणाच्या जीआरवरून भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा। शासनाच्या जीआरवरून ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये शंका। कुठल्याही जातीला कुठल्याही जातीत टाकण्याचा अधिकार सरकारला नाही। संबंधित प्रश्नावर वकिलांचा सल्ला घेणार, छगन भुजबळांची माहिती। जीआरवर शंका उपस्थित करणाऱ्यांवर जरांगेंचं तोंडसुख। जीआरवरून काही जणांच्या पोटात दुखतंय, मनोज जरांगेंचा खोचक टोला। कुणाचंही आरक्षण काढून घेतलेलं नाही, तर नेत्यांनी टीका करण्यापेक्षा निर्णयाचा विचार करावा। मवियाच्या नेत्यांनी आरक्षण घालवलं, राधाकृष्ण विखे पाटलांची मवियावर जोरदार टीका। शासनाच्या जीआरवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद। जीआरमुळे ओबीसींचं कुठलंही नुकसान नाही, तायवाडेंचं मत। जीआरमुळे ओबीसींचं आरक्षण संपलं, लक्ष्मण हाकेंचा आरोप। कालचा जीआर नाही तर ती फक्त माहिती पुस्तिका, याचा काहीही फायदा होणार नाही। मराठा याचिकाकर्ते विनोद पाटलांचं आरक्षणासंदर्भातील जीआरवर परखड मत। मराठा आरक्षणाचं संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं। संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। अरुण गवळीला जामीन मंजूर। कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून 18 वर्षांनंतर जामीन। नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काही महत्त्वाच्या बातम्या, सविस्तर घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला बघायच्या आहेत। ओबीसींसाठी उपसमिती स्थापन करण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। या उपसमितीमध्ये प्रत्येक पक्षाच्या 2 मंत्र्यांचा समावेश असणार आहे। तिन्ही पक्षाचे मिळून प्रत्येकी 2 असे 6 जण या उपसमितीमध्ये असतील। ही उपसमिती ओबीसी समाजाच्या प्रश्नांकरता काम करेल। या उपसमितीचे अध्यक्ष असतील छगन भुजबळ, अशी माहिती मिळते। खरं तर छगन भुजबळ या बैठकीमध्ये उपस्थित नव्हते। ते आले, त्यांनी चेहरा दाखवला आणि ते निघून गेले। त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली। पण याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय झाला, तो म्हणजे जशी मराठा आरक्षणासंदर्भात एक उपसमिती आहे आणि विखे पाटील त्याचे अध्यक्ष आहेत, तसंच ही उपसमिती असेल ओबीसींकरता। त्यात प्रत्येक पक्षाचे 2 मंत्री असतील, छगन भुजबळ अध्यक्ष असतील। काल मराठा समाजाच्या संदर्भामधला जो निर्णय झाला, त्या निर्णयाच्या उपसमितीचा जसा मी सदस्य होतो, त्याच पद्धतीची एक उपसमिती ही ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ नये आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी असावी, अशा पद्धतीची मागणी जी होती ती खरं तर अगोदरच मान्य झालेली होती। परंतु येत्या 1-2 दिवसामध्ये ती देखील समिती गठीत होईल। उदय सामंतांची प्रतिक्रिया होती। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या जीआर नंतर राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली। मात्र या बैठकीला मंत्री छगन भुजबळ यांनी अनुपस्थिती लावली। ते थांबले नाहीत, ते निघून गेले। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। दरम्यान काल सरकारने काढलेल्या जीआरवरून भुजबळ नाराज आहेत, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत।
छगन भुजबळ बैठकीला जाणार नाही आहे, GR काढला म्हणून तो नाराज आहे. बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला. याचा अर्थ असा होतो हा GR पक्का आहे, फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला, म्हणून त्यांचं थोडं डोकं दुखत आहे. ही प्रॉब्लेम आहे. सन्माननीय महाराष्ट्राचे मंत्री श्री छगन भुजबळ साहेब, फुले शाहू आंबेडकरी विचाराचे ते भाष्यकार आहेत. त्यांनी आपल्या माध्यमातून समजतंय की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून सभात्याग केलेला आहे किंवा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ते असणार नाही. मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं स्वागत करतो. मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं अभिनंदन करतो. मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयावरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं बघायला मिळतंय. सरकारनं काढलेल्या GRमुळे ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान झालं नसून आम्ही समाधानी आहोत, अशी भूमिका घेतली राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची वेगळी भूमिका आहे. सरकारच्या GRला त्यांनी तीव्र विरोध केलाय. या GRमुळे ओबीसींचं आरक्षण संपलंय अशी टीका हाकेंनी केली आहे. तर मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र सावध भूमिका घेतली आणि त्यांनी असं म्हटलंय की आम्ही या संदर्भात वकिलांचा सल्ला घेऊ आणि मग काय ते भाष्य करू. आम्ही समाधानी आहो. ओबीसी समाजाचं इथं कुठेही नुकसान झालेलं नाही. याच्याकरता की जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जाऊनच त्याला जात प्रमाणपत्र घ्यायचं आहे. मी याच्या आधीसुद्धा आपल्यासमोर वारंवार बोललो आहे. हे काही पहिली वेळ नाही आहे की वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी मराठ्याची नोंद असेल किंवा जर तशा प्रकारची नाही तर तुमच्या या वंशावळीच्या मध्ये जे काही तुमचे नातेसंबंध आहे त्याच्यातील कुणाकडे तरी जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्याच्या आधारे तुम्ही जातीचं प्रमाणपत्र क्लेम करू शकता. ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. मराठा समाजाचा समावेश या GRद्वारे आज रोजी ओबीसी मध्ये झालेला आहे असा मला या GRचा अर्थ लागतोय. हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे. माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये मराठा समाजाला बेकायदेशीररित्या संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन या महाराष्ट्रामधील समतेचं तत्व, सामाजिक न्यायाचं तत्व, ओबीसींना रिझर्वेशन का दिलं गेलंय? कारण त्यांच्यामध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय. या तत्वाला हरताळ फासणारा हा शासन निर्णय आहे. आता काल जो काही GR काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत. तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का, कोण जिंकलं का. नाही, आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे. आमचं म्हणणं आहे की त्यांनी GR एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 5दा वाचावा. तायवाडे साहेबांना जर कळला नसेल तर तायवाडे साहेबांनी तज्ञाचा सल्ला घ्यावा. तुम्ही त्यांना फोन करून नाही सांगायची काही आवश्यकता नाही. ज्येष्ठ नेते ते कुणा अडून कशासाठी आणि का असं बोलतायत ते त्यांनाच माहिती. आम्हाला जो GR कळलाय तो मी तुमच्या समोर वाचून दाखवलाय. मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करत सरकारनं मराठा समाजाकरता GR काढला. त्यामुळे राज्यभरातील ओबीसी बांधव अस्वस्थ आहेत. बीडमध्ये ओबीसी समाज बांधव आक्रमक आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या निर्णयाची होळी करत सरकारचा जाहीर निषेध त्यांनी नोंदवला. तर जालन्यातील अंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाच्या स्थळी राज्य सरकारनं काढलेल्या GRची होळी करण्यात आली. सरकार विरोधात बोंबाबोंब करून निषेध नोंदवण्यात आला. जालन्यामध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक झाले. सरकारनं काढलेल्या GRला फाडण्यात आलं आणि ओबीसी आंदोलकांनी पायदळी तुडवला तो त्यात निषेध नोंदवण्यात आला. सरकारनं काढलेल्या GR विरोधात ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.
मनोज जरांगे यांच्या मागण्यांचा GRच्या विरोधामध्ये जालन्यामध्ये ओबीसी समाज जो आहे तो आता आक्रमक झालेला आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त ओबीसी बांधवांनी या GR फाडत पायदळी तुडवलेला आहे। हे सगळे ओबीसी बांधव आणि नेते आपल्या बरोबर आहेत। सर, मला काय सांगाल तुम्ही, जरांगेंच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या, मग ते सगळा मराठा समाज जो आहे तो आता ओबीसी मध्ये येणार असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच ओबीसींचं पूर्ण आरक्षण संपवलेलं आहे, ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपलेलं आहे। राज्य सरकारनं गोड बोलून ओबीसींचा शेंडीनं गळा कापलेला आहे आणि लोक म्हणतात शेंडीनं गळा कापला, त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी शेंडीनं ओबीसींचा गळा कापलेला आहे, ओबीसींची हत्या केलेली आहे। कारण राज्यामध्ये 56,000 कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा यासाठीच ह्या जरांगेचा अट्टहास होता आणि त्यामध्ये सर्व राजकीय मराठा नेत्यांचा त्याला पाठिंबा होता। कारण ओबीसींचं राजकीय अस्तित्व त्यांना संपवायचं होतं। त्याला EWS सारखं आरक्षण मिळतंय, त्याला SCBC मधून सुद्धा आरक्षण मिळतंय, परंतु त्यांचा हट्ट फक्त ओबीसीतून आरक्षण मिळवण्याचा होता आणि ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं अस्तित्व संपवण्यासाठी केलेलं हे मोठं षडयंत्र होतं। यामध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा सामील होते असं आम्हाला म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे। आपण जर बघितलं तर जरांगे 3-4 दिवस त्या ठिकाणी उपोषण केले, कोर्टाने आदेश दिले होते की उपोषण थांबवा, आंदोलन थांबवा, रस्ते मोकळे करा, मात्र तरीही जरांगे जे आहे ते आझाद मैदानामध्ये ठाण मांडून होते। सरकार त्यांचे लाड पुरवत होतं का? सरकार लाड तर पुरवतच होतं, पण सरकारने संविधान विरोधी आणि बेकायदेशीरपणे ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे। ही भावना राज्यातील ओबीसी आणि भटके विमुक्त समाजाची झालेली आहे। त्यांनी लाडही केले आणि ओबीसी आणि भटके विमुक्ताचा विश्वासघातही केला। आता हा जो GR निघाला आहे तर म्हणजे बऱ्यापैकी मराठा समाज जो आहे तो आता ओबीसी मध्ये जाणार आहे। बऱ्यापैकी मराठा समाज ओबीसी मध्ये जाणार आहे। जसं माझ्या बांधवांनी सांगितलं, 56,000 जागे ज्या ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदेच्या 56,000 जागा होत्या त्याच्यासाठी ही लढाई होती, ही आरक्षणाची लढाई नव्हती। EWS मध्ये ऑलरेडी त्यांना 10% आरक्षण मिळालेलं आहे ओपन मध्ये, त्याच्यातलं 8.5% आरक्षण हे मराठा समाजाला लागू झालेलं आहे। SBCचं आरक्षण सुद्धा लागू झालेलं आहे। ही त्यांची लढाई फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या ओबीसीच्या जागा आहेत त्या लढवण्यासाठी ही त्यांची लढाई होती आणि सरकारचा पूर्ण चुपा त्यांना पाठिंबा आहे। सरकारने असंवैधानिक पद्धतीने त्यांना GR काढून दिलेला आहे। आमची मागणी आहे की ते लवकरात लवकर रद्द करावं। डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान अजून ह्या भारत देशामध्ये जिवंत आहे, त्या मार्गाने काय द्यायचं देता येईल, कायदेशीर पद्धतीने द्यायला पाहिजे। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना।